तर मी आहे स्वयं आणि हा आहे माझा दुसरा ब्लॉग आणि आज आपण जाणार आहोत अशरीगडला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. ट्रेक आहे अशरीगड. आम्ही आता बोईसरला चाललोय विरारवरून आणि आता जस्ट धावता आम्ही ट्रेन पकडली. ऑलमोस्ट मिस झालेली. हे धावले आहेत आता. काय बोलायचं, थकून हरून खालती बसली. विरार ते धानूच्या ट्रेनमध्ये आहोत आणि हे आम्ही बसलोय. ह्याला म्हणजे लो बजेट ट्रेक. हे सवन मीडियम आमची राजपरब 2024. वाजलेत 12:04. आम्ही उतरलोय बोईसरला आणि आता आम्ही चालतोय बससाठी. बघा, तर आता सुरुवात केली आम्ही ट्रेकसाठी. अशरीगडच्या आता बेस कॅम्पला आहे आम्ही आणि इकडून सुरुवात आहे. आता नाईट ट्रेक चालू केला आहे अशरीगडचा आणि ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा कमीच चढाई चालू केलं आहे. हे जागोजागी असे झेंडे लावले जेणे की रस्ता कळेल. आता पहिला चेक पॉईंट हवा इकडे आहे. आता जरा वेळ थांबू इकडे आणि मग इकडून निघू पुढे. लावलाय सगळे झोपले ते बघा. आता सकाळचे 7-11 झालेत आणि हा बघा कसा नजारा आहे ते. अशरीगड हा किल्ला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील खोडकोन गावाजवळ आहे. मुंबईपासून साधारण 102 किलोमीटर अंतरावर असलेला 800 वर्ष जुना डोंगरी किल्ला आहे. साधारण 1680 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला त्याच्या तीव्र चढणीच्या मध्यम स्तरीय ट्रेक आणि सुंदर दृश्यासाठी ओळखला जातो. या किल्ल्याला शिलाहार, पोर्तुगीज, मराठा व ब्रिटिश राजवटींचा समावेश असलेला इतिहास लाभला आहे. शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान यांच्याकडून अशरीगडावरील तोफगाडे बसवण्याचे भव्य दिव्य दुर्गार्पण सोहळा साजरा केला जातोय. आम्ही तर बघायला आलोय, तुम्ही पण बघा आमच्यासोबत. मोहीम राबवतात जवळजवळ 2018 पासून मोहीम राबवतोय. नंतर मग आम्ही प्रतिष्ठानची स्थापना केली. पण गड काय सोडला नाही. गड आम्ही अशरीगडच निवडला कारण एक ह्या गडावरती असा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. त्याच्यामुळे आम्ही हा गड निवडला आहे आणि कितीही काम केलं तरी गडाचा इतिहास काय उलगडू शकत नाही. आणि आत्तापर्यंतचा हा अनुभव आहे की जवळजवळ नवीन म्हणजे आत्तापर्यंत आम्ही दोघांनी तरी जवळजवळ 60 ते 70 वेळा किल्ला सर केला आहे. पण ज्यावेळी नवीन म्हणजे किल्ला सर केला आहे त्यावेळी नवीन काहीतरी आम्हाला नवीन शिकायला मिळतं. हे अनुभव आहे अशरीगडाचा. आणि थोडा म्हणजे आम्ही आतुरतेने वाट पाहत 2 वर्ष झाली. खूप मेहनत, अपार कष्ट वेगवेगळ्या संस्थांनी आम्हाला मदत केली. तोफगाडा चढवणे, तोफा बाहेर काढणे दरीमधून आणि ते तोफगाड्यात चढवणे आणि त्याच्यानंतर या सगळ्या तोफगाड्या चढवण्यापासून ते आत्तापर्यंतचं नियोजन कार्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा संस्थांनी साथ दिलेली आहे. त्यांची म्हणजे त्या संस्थांचं आणि त्या येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं आणि छत्रपती श्री शिवाजी
जय भारत माता की जय हर हर स्वप्न पूर्ण झालंय असं मी समजू शकतो. आजचा सोहळा म्हणजे आश्चर्यगडाच्या इतिहासात फक्त 3 कपांची नोंद आहे. आज जो सोहळा झाला तो 5 कपांचा झाला. आश्चर्यगडाचा इतिहास बदलला गेला आणि ज्या नवीन कपा ज्या आहेत त्या गेल्या आमच्या 5 ते 6 वर्षाच्या मुदतीच्या आणि 5 कपगाड्यांचा सोहळा एकाच वेळी हा पहिल्यांदा होता महाराष्ट्रात. केळवेचा किल्ला आकाराने आपण जेवढे उभे तेवढाच आहे, पण तो किल्ला जिंकण्यासाठी जे मराठ्यांचं योगदान होतं, जवळपास 40 सैनिकांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान नाही बोलू शकत, पण स्वतःच्या जीवाची खिंड तिथे लढवलेली होती. त्यामुळे अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी असतील, प्रत्येक किल्ला असेल तो आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. आपल्याला रायगड सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि आपल्याला आज ज्या गडावरती आपण अशेरी म्हणून जिथे आलेलो आहोत, दगड सुद्धा आपल्याला त्याच दृष्टिकोनातून आपल्याला बघणं गरजेचं आहे. गडाचा पावित्र्य जपणं हा वेगळा मुद्दा, पण गडाचा इतिहास सुद्धा थोडाफार तुमच्यापर्यंत पोहोचावा. त्याच्यासाठी मी जगदीश दादांना सांगतो की त्यांनी थोडंसं एक 5 मिनिटं मार्गदर्शन करावं. मी तुम्हाला विनंती करतो की आपले प्रमुख पाहुणे येत आहेत, ते येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. कारण सगळ्यांना प्रश्न पडलेला की हे प्रमुख पाहुणे कोण आहेत आणि तेवढ्यातच छत्रपती श्री संभाजी महाराज जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय माता की जय धर्मशास्त्र पंडिता ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राज्यमाता माझी जाऊ साहेबांचा माझी जाऊ साहेबांचा माझी जाऊ साहेबांचा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज नमो पार्वती पते गिफ्ट भेटलंय. श्रीमान दादा आज आलेला, सरप्राईज होता. एवढा फुल सगळे पोरं खुश आहे तिकडे. एवढं माती बसायला पाहिजे ना. श्रीमान दादा आल्यावरती कसं वाटलं? अशा काटेरी वाटेतून जाऊ नका, आम्ही चूक करतोय. खूप टोचतायत कपड्यांच्या आत देखील. रिटर्न शायला म्हणजे 2-3 मिनिटांनंतर संपणार. टोचताय की नाही? आणि अशा असं जाऊ नका. हे आता समोर आहे राजवाड्याचे अवशेष. जरा बघूया, मी पण आता पहिल्यांदाच बघतोय हे. ही राजसदर आहे. सॉरी, मगाशी चुकून राजवाडा बोललो. पण जरासं इकडून पाठी गेलात की अजून एक पडकी वास्तू आहे. मला कन्फर्म माहिती नाही की काय ते, पण नक्षीकाम आहे त्यात.
आता इथे आम्ही पाण्याच्या टाक्याच्या इकडे आलो आहे. तर असे 3 टाके आहेत, त्यातले 2 पिण्यासारखे नाही आहेत आणि ही पिण्यासारखी आहे. म्हणजे जिथे तळ दिसेल ती पिण्यासारखे टाक आहे. हे बघा. ऑलमोस्ट 70-80% रूट कंप्लीट झाला आहे उतरण्याचा. आता परत त्या बेस विलेजमध्ये जाऊ, जरा बसू आणि मग निघायला परत चालू करू. आणि एक अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे म्हणजे श्रीमान आणि त्यांची टीम आम्ही त्यांच्यासोबतच चालत आहे. एक ड्रीम कम ट्रू असं एक मुमेंट आहे. एकाला ज्याला आम्ही यूट्यूबवरती दररोज बघतो, आज त्याच्यासोबतच आम्ही ट्रेक करतोय. त्याच्या ब्लॉगमध्ये उतरलो आहे, बेस विलेजमध्ये पोचलो आहे. आता इकडेच ब्लॉग एंड करूया. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, ट्रेक वगैरे ते कळवा कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगसाठी. स्टे ट्यून. बाय.